नमस्कार, सुस्वागतम विद्यार्थी बंधू भगिनींनो. मी प्राध्यापक सतीश शिर्के. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 12वीचे भूगोल या विषयाच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी वेळोवेळी आपल्या समोर आलेलो आहे. आज असाच एक व्हिडिओ प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया यामधील चौथा व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीपासून सांगत आहे की आपणाला या प्रकरणांमध्ये या अभ्यासक्रमांमध्ये तुम्हाला अनेक ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. असाच एक भाग म्हणजे शोधा पाहू ही एक ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला एक काही ठिकाणं त्यांनी दिलेली आहेत. ती ठिकाणं तुम्हाला शोधायची आहेत. ती शोधून त्याची माहिती ती कशासाठी प्रसिद्ध आहेत, काय व्यवसाय त्या ठिकाणी चालतो याचं विश्लेषण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. चला तर आपण ही ठिकाणं शोधू आणि ती आर्थिक दृष्टिकोनातून कशी महत्त्वाची आहेत हे आपण पाहूया. तर सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी शोधा पाहू असा एक प्रश्न दिलेला आहे. यामध्ये म्हटले कुर्ग, युसमर्ग, सापुतारा, लाडघर, मरीना समुद्रकिनारा, इस्तंबूल, मिलान ही ठिकाणे कशासाठी प्रसिद्ध आहेत ते शोधा. आणि या ठिकाणांचा मुख्य आर्थिक व्यवसाय कोणता, या ठिकाणांचे स्थान भौगोलिक आणि आर्थिक व्यवसायाचा संबंध आहे का ते शोधा. ही ठिकाणं शोधायचीत आणि ती कशासाठी प्रसिद्ध आहेत ते सांगायचीत आणि त्यांच्या भौगोलिक स्थानाचा आणि आर्थिक व्यवसायाचा काय संबंध आहे हे आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे. पाहूया आपण. मी या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट इमेजेस त्या ठिकाणी शोधून दिलेले आहेत. काय आहे कुर्ग, हे पहिलं ठिकाण आहे. त्याला कोडागू म्हणून परिचित आहे आणि म्हैसूरपासून 120 किलोमीटर असून कर्नाटक राज्यातील एक प्रमुख जिल्हा आहे. आणि त्याचं जे मुख्य शहर आहे मडिकेरी हे त्याचं मुख्य शहर आहे. अतिशय पर्वतराजीमध्ये वसलेलं सुंदर ठिकाण आहे. होमस्टे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपणाला राहता येतं आणि अनेक गोष्टींसाठी हे कुर्ग प्रसिद्ध आहेत. मला हे ठिकाण पाहण्याचं, एक दिवस थांबण्याचं भाग्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे. तर या ठिकाणी कॉफी, मध, अंजीर, मसाले, वेलची, काळे जिरे, अननसाचे पापड त्या ठिकाणची प्रसिद्ध आहेत. सिल्क यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि एक पर्यटन केंद्र म्हणून परिचित असून भारताचं स्कॉटलंड म्हणून त्याला काय केलं जातं, ओळखलं जातं. तर हे कुर्ग ठिकाण आहे. त्यानंतर दुसरं ठिकाण आहे युसमर्ग. तर भारतातील जम्मू काश्मीरमधील एक पर्वतीय क्षेत्रामध्ये असणारं पर्यटन ठिकाण आहे आणि जम्मू काश्मीरची जी राजधानी आहे श्रीनगर वरून 50 किलोमीटर अंतरावरती असून उंच पर्वत, निसर्गसंपन्न वातावरण यासाठी युसमर्ग हे प्रसिद्ध आहे. दुसरं ठिकाण आहे सापुतारा. तर तेही नकाशामध्ये दाखवलेलं आहे. गुजरातमधील डांग जिल्हा जो आहे महाराष्ट्रालगतचा, तर त्या ठिकाणचे एक थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रातील नाशिकपासून साधारण 80 किलोमीटर अंतरावरती हे पर्यटन केंद्र आहे. त्यानंतर दिले लाडघर. लाडघरचा विचार जर केला तर कोकणातील जो दापोली तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातील, त्या ठिकाणचं बीच आहे. समुद्रकिनारा म्हणून प्रसिद्ध असून पुळण त्या ठिकाणी आहे आणि पर्यटकांसाठी साहसी क्रीडा प्रकार त्या ठिकाणी आहेत. अनेक समुद्रामध्ये खेळण्यासाठी, समुद्राच्या पुळणवरती खेळण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे क्रीडा प्रकारासाठी तो प्रसिद्ध आहेत. हजारो पर्यटक या लाडघरला दरवर्षी भेट देत असतात. त्यानंतर मरीना समुद्रकिनारा. आता तामिळनाडू राज्यातील चेन्नईजवळ असणारा समुद्रकिनारा आहे हा आणि जवळजवळ त्याचा विस्तार जो आहे तो 12 किलोमीटर लांबीचा आहे आणि भारतातील सर्वात मोठा समुद्रकिनारा सलग मानला जातो. त्याच्या विशालतेसाठी आणि सौंदर्यासाठी हा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. आता पहा, लाडघर आणि मरीना समुद्रकिनारा ही दोन्ही ठिकाणं कशी आहेत, समुद्र किनाऱ्यावरती असणारे इथं पुळण बीच त्या ठिकाणी आहे. कारण आपल्याला पुढे काही प्रश्न शोधता येतील. त्यानंतर इस्तंबूल.
आता हे जे ठिकाण आहे हे तुर्कस्तानातील सर्वात मोठं शहर आहे. आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र, मारमाराचा व काळा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीच्या तीरावरती वसलेलं हे शहर म्हणून ओळखलं जातं आणि युरोपची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. एक अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि या ठिकाणाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे पहा की आशिया खंड आणि युरोप खंड या दोन्ही खंडात वसलेलं हे जगातील एकमेव ठिकाण आहे. काही भाग त्याचा आशिया खंडात आहे, काही भाग युरोपमध्ये आहे. त्यानंतर मिलान किंवा त्यालाच मिलानो असं म्हटलं जातं. तर इटलीमधील रोम शहराखालोखाल या शहराचा दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर म्हणून ओळखलं जातं आणि फॅशन डिझाईनच्या बाबतीमध्ये या शहराचा नावलौकिक आहे, जागतिक कीर्ती आहे. प्राचीन शहर आहे, सुंदर शहर आहे, भव्य इमारती, शॉपिंग मॉल यासाठी हे मिलान प्रसिद्ध आहे. तर अशा पद्धतीनं ही ठिकाणं तुम्हाला दिलेली आहेत. आता या ठिकाणांचं स्थान आपण पाहिलं आहेत. काही किनारे आहेत, बहुतांशी किनारवर्ती भागामध्ये आहेत, काही पर्वतीय क्षेत्रावरती आहेत आणि त्यामुळं यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानाचं, भौगोलिक स्थानाचा परिणाम असा झालेला आहे की ते पर्यटन केंद्र म्हणून उदयाला आलेले आहेत आणि त्यामुळं आर्थिक व्यवसायाचा संबंध आहे का, तर होय म्हणावं लागेल. कारण पर्यटन केंद्र आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी लाखो पर्यटक येतात, राहतात, त्या ठिकाणी मौज मस्ती करमणूक करून घेतात आणि त्यामुळं एक आर्थिक लाभ त्या ठिकाणच्या शहरातील लोकांना मिळतो आणि त्यामुळं आर्थिक व्यवसायाचा संबंध बनलेला आहे. त्या ठिकाणाची बहुतांशी लोकसंख्या ही पर्यटन उद्योगाशी निगडीत आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. पहा 4 ओळी दिल्या होत्या, किती मोठं उत्तर त्याचं तयार करता आलं आपल्याला. त्यानंतर दुसरा एक ठिकाण दिलेलं आहे पर्यटन. आपण मुद्दा पाहणार आहोत, करून पहा. यामध्ये पुढील 2 तक्ते अभ्यासा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. आपण पाहूया. पहिला तक्ता दिलाय की काही प्रदेशांच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटनाचे थेट योगदान दर्शवलंय. टक्केवारीमध्ये ते आहे. पाहूया आपण आता एक एक ठिकाण. तर मालदीव 38.92% पर्यटनाचं उत्पन्नात योगदान आहे. ब्रिटिश व्हर्जिन बेटे 32.96% आहे. मकाऊ 28.01%, अरुबा 27.64% आणि सेसेल्स 25.73% ही स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची थेट पर्यटनाचा सहभाग दर्शवलेला आहे. आता तक्ता क्रमांक जो 2 आहे तर त्यामध्ये काही प्रदेशातील पर्यटनामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी, पर्यटनामध्ये किती लोकसंख्या गुंतलेली आहे त्याची टक्केवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. पाहूया आपण. अरुबा 29.91%, सेंट लुसिया 27.29%, बहामा 26.49%, मकाऊ 26.48% आणि सेसेल्स 25.35% अशा पद्धतीचं त्या ठिकाणची लोकसंख्या ही गुंतलेली आहे. आता खाली एक 5 प्रश्न दिलेत. आता आपण या तक्त्यांचा अभ्यास केलाय, वाचन केले. खाली जे 5 प्रश्न दिलेत त्या प्रश्नांची उत्तर द्यायची. तर मी पुन्हा वाचवण्यात वेळ न घालवते की एक प्रश्न पाहू आणि उत्तर पाहूया आपण. प्रश्न दिलाय की वरील तक्ते काय दर्शवतात. उत्तर त्याचं सांगता येईल की या तक्त्यात काही प्रदेशांच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात पर्यटनाचं थेट योगदान टक्केवारीत दिले आणि काही प्रदेशातील पर्यटनामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी दर्शवतात. हा दुसरं तक्त्यामध्ये आपल्याला सांगता येईल. प्रश्न दुसरा दिलाय, दोन्ही तक्त्यामधले देश सारखेच आहेत का. आता उत्तर आपल्याला सांगता येईल नाहीत, कारण तक्ता 1 मध्ये मालदीव, ब्रिटिश व्हर्जिन बेटे व तक्ता क्रमांक 2 मध्ये सेंट लुसिया आणि बहामा हे देश भिन्न आहेत, ते दोन्ही सारखे नाहीत हे आपल्याला सांगता येईल. दोन्ही तक्त्यात समान असणारे देश कोणते आहेत तर मकाऊ, अरुबा आणि सेसेल्स हे दोन्ही तक्त्यात असणारे सारखेच देश आहेत. प्रश्न तिसरा दिलाय,
की या देशांना जगाच्या नकाशावरती दाखवा. आता मी जगाच्या नकाशा शोधून तुम्हाला स्थान दाखवतोय, तुम्ही ते नकाशा भरू शकता. मालदीव भारताच्या दक्षिणेमध्ये आहे पहा, हिंदी महासागरामध्ये जो लाल डॉट दिसतोय मोठा ते मालदीवचं स्थान त्या ठिकाणी आहे. दुसरा आहे ब्रिटिश व्हर्जिन आइसलँड बेटे आपण त्याला म्हटलंय. तर हे पहा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या मध्यभागी जे काही कॅरेबियन सी आपण त्याला म्हणतो अटलांटिक महासागरालगत, तर त्यामध्ये हे ब्रिटिश व्हर्जिन बेटे दिसतात. त्यानंतर मकाऊ जी बेटं आहेत ती सुद्धा त्याच ती मात्र इकडं दिसत आहेत आपल्याला, चीनच्या खालोखाल तैवान वगैरे दिसतंय पहा. तर त्या ठिकाणी या मकाऊचं आइसलँड त्या ठिकाणी आहे, चायनावरती दिसतंय, म्हणजे ही सुद्धा एक ठिकाण आपल्याला दाखवता येईल. त्यानंतर अरुबा हे मात्र वरती युनायटेड स्टेट उत्तर अमेरिका दिसतंय, खाली दक्षिण अमेरिका दिसतंय. पनामा कालवा वगैरे त्याच्या जवळपास हे ठिकाण आहे पहा. तर हे सुद्धा कॅरेबियन सीमध्ये असणारा अरुबा आहे. त्यानंतर सेसेल्स आपण त्याला म्हटलंय, हा आफ्रिका खंड दिसतोय आणि आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यालगत जे मादागास्कर बेट आहे त्याच्या उत्तरेला तुम्हाला हे सेसेल्स ठिकाण दिसतंय. त्यानंतर बहामा आइसलँड्स हे सुद्धा पहा पुन्हा कॅरेबियन सीमध्ये आहेत. उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंडादरम्यान अटलांटिक महासागराच्या लगत आपणाला हे बहामा आयलँड त्या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर सेंट लुसिया हे सुद्धा जवळच आहे पहा, दोन्ही ठिकाणं जवळजवळ आहेत. अगोदर पाहिली ती सुद्धा जवळ त्या ठिकाणी आहेत. तर हे सेंट लुसिया सुद्धा ठिकाण आहे. आता प्रश्न चौथा दिलाय तुम्हाला की या देशामध्ये पर्यटनाचं योगदान स्थूल राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार यात अधिक असण्याचं कारण काय असावं. पर्यटनाचं योगदान स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात रोजगार यात अधिक असण्याचं कारण काय असावं हे दर्शवलेलं आहे. उत्तर सांगता येईल, या सर्व देशांमध्ये पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो, कारण त्यांचं स्थान जे आहे वैशिष्ट्यपूर्ण आहे. काय दाखवले तुम्हाला यांच्या स्थानामुळे, बेट आहेत सर्व आणि बेटमुळं पर्यटन केंद्र बनलेली आहेत. पर्यटकांच्या भेटी त्या ठिकाणी असतात. तेथील लोकांना या पर्यटकांमुळे काय झालंय, रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावरती प्राप्त झाल्यात. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणाच्या अर्थकारणामध्ये पर्यटन व्यवसायाला विशेष स्थान त्या ठिकाणी आहे आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात रोजगारात पर्यटनाचं योगदान मोठं आहे हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. प्रश्न पाचवा दिलाय तुमच्यासाठी, पर्यटनावरती परिणाम करणाऱ्या घटकासंबंधीचा निष्कर्षाचा एक परिच्छेद लिहा. आता आपल्याला लिहिता येईल, मोठा लिहिता येईल, मी शॉर्टमध्ये दिलाय तुमच्यासाठी. पर्यटन व्यवसायावरती अनेक घटकांचा परिणाम होतो. यामध्ये भौगोलिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. स्थान, हवामान, भूरचना, त्यानंतर उंची, जैवविविधता, सुगमता, पाण्याची उपलब्धता या भौगोलिक घटकांचा परिणाम होतो. याशिवाय वाहतुकीच्या सोयी, राहण्या खाण्याच्या सोयी, सांस्कृतिक विविधता किंवा शासकीय धोरणे आणि राजकीय परिस्थिती या मानवी घटकांचा प्रभाव त्या ठिकाणी पडतो हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. आता पर्यटन हे भौगोलिक स्पष्टीकरण जे पुस्तकात दिले त्याची चर्चा आपण करूया. पर्यटन हा एक तृतीयक आर्थिक व्यवसाय आहे आणि अलीकडे या व्यवसायाची खूप वाढ व विकास झालेला असतो. वाहतुकीच्या प्रगत साधनांमुळे व या व्यवसायास लागणाऱ्या मूलभूत सुविधांमुळे या क्षेत्राची वाढ त्या ठिकाणी होते. आता तक्त्यामध्ये दिलेले हे देश बेटे आहेत, त्यामुळे समहवामान आहे, नैसर्गिक सौंदर्य, भूमी तसेच सामुद्रिक खेळांची उपलब्धता. मग त्या ठिकाणी पहा साहसी क्रीडा प्रकार या पर्यटनाच्या ठिकाणी असतात. तुम्हाला समुद्रामध्ये अनेक बोटीनं प्रवास करता येतो. बनाना त्या ठिकाणी तुम्हाला खेळाचा प्रकार आहे, स्कुबा डायव्हिंग वगैरे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. असे साहसी खेळाचे प्रकार असतात. यामुळं पर्यटन व्यवसायाचा विकास झालाय. त्या देशातील बहुसंख्य लोकसंख्या ही याच व्यवसायात गुंतलेली असून देशाच्या राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात पर्यटनाचा सर्वात मोठा वाटा आहे. आता
पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी परिणाम करणारे घटक किंवा पर्यटन व्यवसायावरती परिणाम करणारे घटक असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। त्याचे दोन भाग करता येतील आपणाला। एक भौगोलिक घटक, त्यामध्ये स्थान, हवामान, भूरचना, उंची, जैवविविधता, सुगमता आणि पाण्याची उपलब्धता या भौगोलिक घटकांचा पर्यटन व्यवसायाच्या वाढीवरती परिणाम होतो। आता मानवी घटक जे आहेत तर वाहतुकीच्या सोयी, राहण्या खाण्याच्या सोयी, सांस्कृतिक विविधता, शासकीय धोरणे आणि राजकीय परिस्थिती अशा पद्धतीचा घटकांचा परिणाम आपल्याला सांगता येईल। आता तुम्हाला दुसरं आपल्याला या व्यवसायातला प्रकरणातला भाग पाहायचा आहे तो म्हणजे संदेश वहन। आता सांगा पाहू या ठिकाणी काय केले, तुम्हाला मानवी संवहन राहू लागलेला काळ दर्शवलाय आणि सद्यस्थिती दर्शवले। एक कालमापी संदेशवहनाची साधनं असणारी दिलेली आहेत। पाहूया आपण। पूर्वी संदेशवहनासाठी कोणती साधनं वापरली जायची तर रंगीबेरंगी धूर केला जायचा। तुम्ही पहा की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस पन्हाळ्यावरती सुखरूप पोहोचले त्यावेळेस त्या ठिकाणी रंगीबेरंगी धूर त्या ठिकाणी केला होता आणि शिवाजी महाराज सुखरूप पोहोचल्याचा संदेश आपल्याला दिलेला होता। त्यानंतर संदेश वाहक, त्यानंतर घोडेस्वार किंवा सांडणीस्वार, प्रत्यक्ष एखादा संदेश दिला जायचा आणि घोड्यावरती किंवा सांडणीवरती बसून तो मनुष्य निरोप घेऊन त्या ठिकाणी जायचा। टपाल वाहक, त्याला आपण रनर म्हणतो, टपाल तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचा। टेलिग्राम आहे, फॅक्स आहे, ही सुद्धा साधनं आपल्याला परिचित आहेत। दूरध्वनी आज अस्तित्वात आहेत। आता रेडिओ हॅम असा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे। तर रेडिओ हॅम म्हणजे ज्या दुर्गम भागामध्ये, रिमोट एरियामध्ये आपण त्याला म्हणतो की कुठल्याही प्रकारची रेंज जात नाही, कुठल्याही प्रकारचं संदेशवहनाचं साधन नाही। मग काय केलं जातं, एक छोटासा टावर उभारला जातो आणि काही ठराविक किलोमीटरच्या रेंजमध्ये तुम्हाला रेडिओ लहरी त्या ठिकाणी पोहोचल्या जातात। थोडक्यात ऑकी टॉकी सारखा हा रेडिओ हॅम भाग आहे। त्यानंतर रेडिओ परिचित आहे, दूरदर्शन आवडीचा भाग आहे, पेजर तुम्हाला ज्ञात आहे, ईमेल, भ्रमणध्वनी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत आणि सर्व साधनांवरती सर्वात अवलंबून असणारं महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे उपग्रहीय दूरध्वनी आपल्याला सांगता येईल। आता या ठिकाणी सांगितलंय की वरील कालमापीत उल्लेखलेल्या बाबी कशाशी संबंधित आहेत, यापैकी कोणती साधने तुमच्या माहितीची आहेत, यापैकी कोणती साधने तुम्ही प्रत्यक्ष वापरता, वरील पैकी कोणती साधने आता कालबाह्य झाली आहेत, ही साधने कालबाह्य होण्याची कारणे काय असावीत, या यादीत तुम्ही अजून काय भर घालू शकतात। पाहूया आपण एक एक प्रश्न। पहिला प्रश्न आहे, वरील कालमापीत उल्लेखलेल्या बाबी कशाशी संबंधित आहेत। उत्तर देता येईल, या कालमापीत प्राचीन काळापासून ते सद्यस्थितीपर्यंत कालमापी करणारी संदेशवहनाची साधनाशी संबंधित आहेत। दुसरा प्रश्न दिला आहे की यापैकी कोणती साधने तुमच्या माहितीची आहेत। आता माझ्या माहितीची सांगतोय मी, उत्तर सांगता येईल टपालवाहक, टेलिग्राम, फॅक्स, दूरध्वनी, रेडिओ, दूरदर्शन, पेजर, ईमेल, भ्रमणध्वनी आणि उपग्रहीय दूरध्वनी ही साधनं आपल्या परिचित आहेत। यापैकी कोणती साधने तुम्ही वापरता याचं उत्तर भिन्न भिन्न असेल, है की नाही। रेडिओ वापरतो मी, दूरदर्शन वापरतो, ईमेल वापरतो आणि भ्रमणध्वनी वापरतो। तुम्ही कदाचित त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते, कमी होऊ शकते। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, वरीलपैकी कोणती साधने आता कालबाह्य झाली आहेत। आपणाला उत्तर देता येईल, रंगीबेरंगी धूर, संदेशवाहक आता काही राहिलेले नाहीत, घोडेस्वार किंवा सांडणीस्वार सुद्धा आपणाला दिसत नाहीत, टपालवाहकही आता बऱ्यापैकी कमी त्या ठिकाणी झालेले आहेत, फॅक्स मशीन सुद्धा जवळजवळ आता कालबाह्य झालेली आहेत। आता ही साधने कालबाह्य होण्याची कारणे काय असावीत असा प्रश्न केलाय।
तर आधुनिक युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग मानलं जातं. अलीकडे त्याची गरज व वापर वाढला, त्यामुळं अधिक गतिमान व अचूक साधने विकसित झालेली आहेत आणि त्यामुळं काय होतं, जुनी साधनं कालबाह्य झाली असावीत असं उत्तर आपल्याला देता येईल. आपल्याला नवीन मिळाल्यानंतर जुनं काय होतं आपण विसरतो. नवीन अतिशय आधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. आता या यादीत तुम्ही अजून भर घालू शकता का, हा प्रश्न तुम्ही शोधा आणि त्याचं उत्तर द्या. तर ही संदेशवहनाची साधनं आहेत. पूर्वी पहा, तुम्ही मैंने प्यार किया चित्रपट पाहिला असेल आहे की नाही, भरपूर मुलांनी पाहिला असेल, नसेल तर पाहणार तुम्ही. तर त्याच्यामध्ये एक गाणं आहे. त्यामध्ये काय गाणं आहे, कबूतर जा आणि एक प्रेयसी आपल्या प्रियकरापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी त्या कबुतराचा आधार घेते. त्या कबुतराला म्हणते काय कर, माझा संदेश घेऊन जा. पूर्वीच्या संदेशवहनाच्या याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही, परंतु पूर्वी अशा पद्धतीचे प्रशिक्षित कबूतर, अशा प्रशिक्षित त्या ठिकाणी प्राणी असायचे की त्यांच्याकडे एखादा संदेश दिला जायचा आणि बरोबर आपल्याला पाहिजे त्या व्यक्तीकडे तो संदेश पोहोचवला जायचा. ही सुद्धा तुम्हाला माहिती या निमित्तानं पाहावी. आता भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया आपण. संदेशवहन ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे संदेशाचं आदान प्रदान होतं. संदेशाचे वहन वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. मग प्राचीन आणि आदिम काळात चित्रांची भाषा असायची. एखादं चित्र पाठवलं की आपण समजून घ्यायचो. चिन्हांची भाषा असायची. तुम्ही पहा, आपल्याकडे असे भटके लोक येतात, ते काय करतात, दोघंजण येतात. आता काही गावामध्ये अजूनही ते असेल, परंतु काळाच्या ओघामध्ये ती झालेली आहे की चिन्हांची भाषा किंवा सांकेतिक भाषेत त्या ठिकाणी केलं जायचं. अंगविशेष असेल, मुद्रा असेल, तर ते लोक यायचे. येताना काय करायचं, एक दूर अंतरावरती उभा राहायचा आणि एक दरवाजावर उभा राहायचा. आणि दरवाजावर उभा राहिलेला व्यक्ती आपल्याला नाव विचारणार, तुमच्या वडिलांचं नाव विचारणार, आईचं नाव विचारणार, काही घरातील माहिती विचारणार आणि दूर अंतरावरती असणाऱ्या व्यक्तीला तो खानाखुणा करणार, सांकेत करणार आणि बरोबर ती समोरची व्यक्ती तुमचं नाव सांगणार. जी माहिती आपण त्या व्यक्तीला त्याच्या साथीदाराला सांगितलेली आहे ती माहिती बरोबर काय करणार, त्या ठिकाणी समोरचा सांगणार आणि बरोबर ओळखल्यानंतर तो त्याचं जो काही मोबदला आहे, कुठं धान्य असेल किंवा पैशाच्या स्वरूपात असेल, तो त्याचा मेहनताना घेण्याचा प्रयत्न करायचा. मला वाटतं ही चिन्हांची भाषा असेल, सांकेतिक भाषा असेल, ही ओळखली जाते. त्यानंतर वर्तमान काळात तुम्ही पहा, संदेश लिखित अथवा तोंडी स्वरूपात पाठवला जायचा. दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट हे आधुनिक काळाची संदेशवहनाची साधनं आहेत. आता सध्याच्या युगात संदेशवहन, माहिती संप्रेषण हे परवलीचे शब्द आहेत. माहितीचं युग म्हणून आपण नावारूपास त्या ठिकाणी या युगाचा केला जातो. ज्याच्याकडे जास्त माहिती आहे तो आघाडी घेतो, तो विकसित पावतो आणि म्हणून विद्यार्थ्यांनो जास्तीत जास्त माहिती आपल्याकडे असली पाहिजे. त्यासाठी कृत्रिम उपग्रहाचा वापर केला गेलेला सांगता येईल. आता अवकाशात सोडलेले अगणित कृत्रिम उपग्रह आहेत, अनेक देशांचे उपग्रह आहेत आणि ते काय करतात, अहोरात्र संदेशवहनाचं काम करतात. यातून संदेशवहनच केलं जातं असं नाही, तर नैसर्गिक घटकांची माहिती मिळते आपल्याला, मानवी घटकांची माहिती आपल्याला मिळते. हवेची स्थिती असेल, आवर्त असेल, भूगर्भातील हालचाली असतील किंवा भूगर्भाच्या पोटामध्ये दडलेले खनिज असतील, या खनिजांचा शोध घेता येतो. आपणाला एखाद्या ठिकाणाचं अक्षांश रेखांश मिळवायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला शोधता येतं. संदेशवहनाचा उपयोग प्रादेशिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावरती करता येतो. या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका अलीकडे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत. तर संदेशवहनाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला अजून सांगेल की नुकतेच आता भारतामध्ये मोबाईल आलेला आहे, त्याचं 25 वर्ष पूर्ण झालेत. मोबाईल पहिल्यांदा जेव्हा भारतामध्ये आला त्यावेळेस एक कॉल करायचा जर म्हटलं तर मिनिटाला 17 रुपये आकारले जायचे. 1 मिनिटाच्या कॉलला 17 रुपये आकारले जायचे. आणि तुम्हाला जर कॉल आला तर आपल्याला फ्री असतो की नाही आता तो, परंतु त्या काळात एखाद्याला कॉल आला तर त्याचे सुद्धा 8-8.5 रुपये त्या ठिकाणी पडायचे.
एवढं महागडं होतं. आज तुम्ही पहा की प्रचंड क्रांती या संदेशवहनाच्या साधनांमध्ये झालेली आहे. तुम्हाला अगणित डाटा त्या ठिकाणी उपलब्ध होतो. मोफत किती ते कितीही बोलता येतं. व्हिडिओ कॉल असेल, व्हॉइस कॉल असेल, मेसेजेस असतील, याच्यामध्ये अगणित क्रांती झालेली आहे. तरी ही तृतीयक व्यवसायाचं आहे. आता मी तुमच्या माध्यमातून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे. हे सुद्धा या संदेशवहनाचं एक आधुनिक रूप आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आता तुम्हाला दिलाय, सांगा पाहू भूगोल विषयाच्या इयत्ता 11वी व इयत्ता 12वीच्या प्रात्यक्षिकांपैकी कोणती प्रात्यक्षिके तुम्ही कृत्रिम उपग्रहाच्या मदतीनं संदेशवहनाद्वारे केली आहेत. आता ही साधनं पाहत असताना 11वीचं प्रात्यक्षिक तुमचं झालेलं आहे, 12वीचं प्रात्यक्षिक होणार आहे. काय सांगता येईल, मी शॉर्टमध्ये दिले. इयत्ता 11वी आणि 12वीच्या मध्ये काही कॉमन गोष्टी आहेत. काय आहे, स्थलनिर्देशक नकाशे व हवा स्थितीदर्शक नकाशे तुम्हाला डाउनलोड करायला सांगितले विविध ॲपच्या माध्यमातून, आणि प्रात्यक्षिक त्यावरती देण्यात आलेले आहे की नकाशाचं वाचन करा, त्याचं विश्लेषण करा, परिचय करा. यासाठी नकाशे मिळवणं आणि त्याच्यासाठी तुम्हाला या उपग्रहाची मदत निश्चितपणे घ्यावी लागते. याशिवाय GPS च्या आधारे क्षेत्र आणि परिमिती काढणं आणि असंख्य प्रकारचे तुम्हाला ॲप दिलेले आहेत. ते ॲप शेवटी तुम्हाला उपग्रहाच्या मदतीनं घेतले जातात. इयत्ता 12वीमध्ये तुम्हाला आत्ता सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे विविध ॲपचा वापर करून माहिती मिळवणं अथवा गणती करणं, मोजणी करणं, यासाठी कृत्रिम उपग्रहाचा वापर होतो, हे आपण सांगू शकतो. पुढचा पाहूया आपण आता. हे लक्षात ठेवा. आता 3 व्यवसाय आपण पाहिले, प्राथमिक आर्थिक क्रिया, द्वितीयक आर्थिक क्रिया आणि तृतीयक आर्थिक क्रिया आपलं चालू आहे. आता शेवटी तुम्हाला दिलंय या प्रकरणाच्या की चतुर्थक आर्थिक क्रिया आणि पंचक आर्थिक क्रिया. आता पूर्वी चतुर्थक पर्यंत होतं, परंतु आता पंचक आर्थिक क्रिया नव्यानं समाविष्ट केलेली आहे. आर्थिक क्रियाचं जेवढं आपण गट करूया तेवढी त्याच्यामध्ये अचूकता साधली जाऊ शकते. वाचूया आपण. हे तृतीयक आर्थिक व्यवसायांचा आणि त्यातील सेवांचा विचार करता या व्यवसायाच्या स्वरूपात खूप भिन्नता आहे. तसेच या सेवांच्या प्रकारांचा आवाकाही मोठा आहे. हा आवाका व भिन्नता लक्षात घेऊन सद्यस्थितीत या सेवा चतुर्थक आणि पंचक व्यवसायात वर्गीकृत केलेल्या आहेत, वेगळ्या केलेल्या आहेत. ज्या व्यवसायामध्ये चिंतन, संशोधन व नवनवीन कल्पनांचा विकास होत असतो अशा व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात. यामध्ये शिक्षण, माहिती, संशोधन आणि विकास यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ वित्त, नियोजनकार, कर सल्लागार, संगणक प्रणाली विकसक, संख्याशास्त्री, शाळा महाविद्यालये विद्यापीठातील शिक्षक, लेखपाल, कलाकार, वैद्यकीय अधिकारी इत्यादी पेशामधील व्यक्ती या वर्गामध्ये येतात. त्यानंतर व्यवस्थापन कौशल्य असेल, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी असतील, सरकारी अधिकारी, संशोधन अधिकारी, न्यायाधीश इत्यादी व्यवसायांचा समावेश पंचक आर्थिक व्यवसायात होतो. चतुर्थक व्यवसाय व पंचक व्यवसाय यातील मुख्य फरक म्हणजे पंचक व्यवसायातील लोक उच्चस्तरीय निर्णय घेण्यात व नीती निर्धारण करण्यात गुंतलेले असतात. आणि शेवटी तुम्हाला एक स्तूप दिलेला आहे. तुम्ही पहा, खालच्या बाजूला तो मोठा आहे आणि वरती निमुळता होत गेलेला आहे. काय दर्शवतो हे की खाली म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रिया दिलेली आहे, त्याच्यामध्ये लोकसंख्या ही जास्त गुंतलेली आहे, कच्च्या मालाचे उत्पादन होतं. त्यानंतर स्तूप थोडा कमी झालेला आहे. द्वितीयक आर्थिक क्रिया कच्च्या मालापासून पक्का माल तयार केला जातो, त्यामध्ये तुलनेनं थोडी कमी लोकसंख्या गुंतलेली आहे. तृतीयक आर्थिक क्रिया द्वितीयकपेक्षा तृतीयक आर्थिक क्रियामध्ये अजून लोकसंख्या कमी. ग्राहक आणि व्यवसायासाठी सेवा पुरवणं हा व्यवसायाचा मुख्य उद्देश आहे. चौथ्यामध्ये अजून संख्या कमी होत आहे. चतुर्थक आर्थिक क्रिया संशोधन, प्रशिक्षण, शिकवणे इत्यादींचा समावेश त्यामध्ये होतो. आणि शेवटी पंचक आर्थिक क्रिया निर्णय घेणं, नीती निर्धारण करणं, अतिशय कमी लोकसंख्या यामध्ये गुंतलेली असते. हे आपल्याला याच्या माध्यमातून सांगता येईल. आता आपण
याची सविस्तर माहिती मी माझ्या पद्धतीने तुम्हाला थोडक्यात सांगतोय। जे व्यवसाय केवळ ज्ञानाच्या आधारावरती सेवा पुरवतात अशा अनुत्पादक बौद्धिक अथवा ज्ञानवर्धित सेवांना चतुर्थक आर्थिक व्यवसाय असं म्हटलं जातं। आता तुम्हाला संज्ञा काही व्याख्या तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाणार नाहीत, परंतु अचूक शब्दामध्ये जर सांगितलं तर लक्षात राहतं। या व्यवसायात शिक्षण, माहिती, संशोधन आणि विकास यांचा समावेश होतो। यामध्ये वित्त नियोजनकार म्हणजे वित्ताचं जे नियोजन करतात पैशाचं ते असतात। कर सल्लागार आपल्याला कर कन्सल्टंट असतात त्यांचा समावेश याच्यामध्ये होतो। संगणक प्रणाली प्रचंड मोठी आहे, विकसक डेव्हलपर आपण म्हणतो। संख्याशास्त्री असतात, शिक्षक, लेखापाल, कलाकार सर्व याच्यामध्ये येतात। वैद्य अधिकारी याच्यामध्ये यांचा समावेश होतो। आता पंचक आर्थिक व्यवसायामध्ये ज्या व्यवसायातील लोक केवळ उच्चस्तरीय म्हणजे महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात व नीती निर्धारण करण्यात, एखादं धोरण निश्चित करण्यामध्ये ते गुंतलेले असतात, नीती ठरवण्यात ते गुंतलेले असतात, त्या व्यवसायास पंचक आर्थिक व्यवसाय असं म्हटलं जातं। आता या व्यवसायात व्यवस्थापन कौशल्य, मॅनेजमेंटचं कौशल्य असतं, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी असतात, अनेक सरकारी अधिकारी असतात, संशोधन करणारे काही अधिकारी वर्ग असतो, न्यायाधीश असतात, इत्यादी व्यवसायांचा समावेश यामध्ये होतो। याशिवाय आमदार, खासदार, मुख्यमंत्री असतील, पंतप्रधानांसह राजकारणाशी निगडीत राजकीय व्यक्ती आणि समाजसेवक यांचा समावेश होतो। कारण हे काय करतात, निर्णय घेतात उच्च स्तरावरती, ते नीती धोरण ठरवतात। कारण एखाद्या राज्याचं धोरण आपल्या राज्याच्या सभागृहामध्ये आमदार ठरवतात, मुख्यमंत्री ठरवतात। देशाचं धोरण देशातून आपण निवडून दिलेले खासदार, त्यांचे प्रतिनिधी, पंतप्रधान हे काय करतात, एखादं धोरण ठरवतात। आत्ता नुकतंच नवीन शैक्षणिक धोरण आले आहे की नाही, तर ते कुणी ठरवलं, या मंडळींनी ठरवलं, नीती धोरण ठरवतात। हे पंचक आर्थिक व्यवसाय त्या ठिकाणी आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला हा भाग सांगता येईल। माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील। धन्यवाद।